ये तो नमाज की नहीं टकाइदार ये करेंगे आंदोलन। कोई हादसा हो जाता तो नमाज का क्या होता है, जवाबदार कौन है? मेन बात तो वो दीवार गिर गई, ये दीवार का ठीक है तरह से गिर थी, लेकिन वो तो मेन दीवार गिरी, ये सब गिरे। ये तो आप ही गिरा था, ये तो आप ही देखो गिरेला आपके लोग इधर काउंटर जो रहते हुए इधर गिरेला है। कारागिर के ऊपर छोड़ देते, वो सीमेंट कितना वापरता है, क्या वापरता है, खेती कितने वापरता है क्या आपके पास कुछ? 7 तारीख को नमाज का टाइम तो वो टाइम पे गिरा, कोई कितना बड़ा हादसा होता है देखा जाता है, कितना बड़ा हादसा होता है। कॉन्ट्रैक्टर को बुलाओ, उसको ब्लैक लिस्ट करो, उसके ऊपर कार्रवाई करो। आपसे ये नहीं यार कॉन्ट्रॅक्टरला बोलून याला कारवाई केली पाहिजे, कारवाई करणे होते। त्याच्यामुळे फार मोठा जीवितहानी झाली असती। जीवितहानी आज टळली आहे, तरी जर थोडासा पाऊस आहे, मोठ्या पावसानंतर काय करणार? भी नहीं अभी तक सर्व पडणार। पाऊस इतना तो गिरा भी नहीं। आपका आर्किटेक्ट लेके पूरा वो स्ट्रक्चर को रिन्यू करना पड़ेगा आपको पूरा। देखो पूरा किसी मारो जरा पहले उसको बुलाओ, आज के आज अगर वो मिला नहीं ना, फिर देखो उसका कल क्या होगा। नासिक गए, मैं उसको पूछा तो बोलते कल आएंगे, कल क्या करेंगे? आप ही गिर रहे हो ना, ये हुआ है और कल आएंगे उसका। अपना ट्रेन नासिक गया है, उसका ठेकेदार भी नासिक गया है, उसको इमीडिएटली उधर से निकलना मांगता था। इतना हादसा होने के बाद उसको इसका तो मालूम नहीं है, किले दुर्गाड़ी नहीं है, कल्याणकर का ऐतिहासिक ठेवा है। आप कॉन्ट्रैक्टर उसको दुर्लक्ष कर रहे हैं, और माल देखो कैसा वापर है, सब देखो मट्टी दिख रही है, अभी नहीं मट्टी में कॉन्ट्रैक्टर ने किधर पैसा खाना मांगता है, किधर नहीं, वो तो सोचो जरा, भगवान के इधर भी तुम पैसा खाते। शाम स्टॉप करो और कॉन्ट्रैक्टर को बुलाओ, अभी का अभी शाम तक बोलो उसको। हाँ, और मिला मिलने तो नहीं, इधर पानी करने का बिल्कुल करने का नहीं, ये पूरा निकालने का, पूरा निकाल दो, वो भी निकाल दो दीवार, पूरा दीवार निकालने का, वापस बांधने का, तो बिल्कुल काम करने नहीं देंगे। खुदा का काम है, तो मेरे को मालूम है, ये कम से कम 25 साल से हम लोग संभालते हैं, बराबर। नया काम हो गया तो तहसीलदार करके आया कॉन्ट्रैक्टर, वो जो काम कर रहा था हम खड़े रह के देख रहे थे उनका काम, तो कभी कुछ हुआ नहीं है। ये क्या इस्तेमाल करते हैं? चूना, गुड़ और मिर्ची, तो वो खाने में करते हैं कि क्या करते हैं? इतना नहीं चाहिए, नहीं अभी सर बात है थोड़ा कच्चा था, उसको फेंक होने के 10 मिनट रुपये ना पूरा तो करने का नहीं था ना। तो आपको मालूम है बारिश आने वाला है, ज़्यादा हो गया। हाँ, बारिश ज़्यादा हो गई, बारिश हर जगह पे ज़्यादा होता है। आप फिर काम आपका पहला काम है, एक किधर काम किया है, के ऊपर किधर काम किया तो गए है जो बता अभी मैं जो करता हूँ मैं ठीक है, ये करके आपने काम ले लिया, बराबर। तो काम अच्छा करने का जिम्मेदारी आपका है ना। तो अभी इधर 2000 लोग जमा हुए तो तुम्हारा क्या करोगे बोलो? नहीं मालूम है, इस वाले कोई बताए नहीं, पेपर और न्यूज़ वाला भी किसी को बताए नहीं, बताओ मत, सब जमा हो जाएगा कल्याण का लोग, ये तो भाग जाएंगे, इनका लेबर मिल जाएगा, इधर मार डालेंगे ना उनको, समझते नहीं ये लोग। आपने कितना फूड का ये वगैरह किधर है अभी, वो क्या है ना, तो सीमेंट और ब्रिज है ये अभी ये हमारे कल परसों अरे हटा के क्या किया ही कैसे काम है, गलत काम किया है ना। आपण महत्वाचा मुद्दा आहे बघा, माझ्यासमोरच होता राहतो आणि कांबळे होता, कांबळे रहने वाले सही नहीं किया। नाही, हा संरक्षक आहे, संरक्षक जाऊ त्याची दुर्घटनेची भिंत आहे ना, तिला दुर्घटनेची भिंत तुटली आहे पण कसं ते बांधू शकतात, आणि असं सीसी नाही लावता केलं त्यांनी, सीसी केलं पाहिजे ना पूर्ण लोखंडी यांनी।
होता है ना सक्सेस हुआ ना उधर टांकी है पूरा भी तो उधर किया है ना और सक्सेस उन्होंने किया नहीं बराबर आसिफ भाई वो देखो वो जो है ना काम है वो बनाया बोले तो वो आगे का वो भी बनाया जाएगा, बराबर वो भी प्रूफ जाएगा, ये जो है ना पूरा गिरने वाला अभी वो भी प्रूफ गिरेगा। देखो ये अभी गिरा है, अभी गिरा है, हे पडणार सर्व हे पण सब पडणार गिरेगा, ये भी गिरेगा। हे बी गिरे हे तर माती आहे ना भुसभुशीत आहे सर्व इथे सीसी कॉन्क्रीट नाही काय नाही तर ही पण भिस्त पडणार पाऊस जास्ती आता तर थोडासा पाऊस पडलाय 4 महिन्याचा पाऊस बाकी आहे. मग काय होणार इथे हे संपूर्ण पडणार हा कांबळे होता ना कांबळे जाऊन भिस्त पडली ती पूर्ण काढावं लागणार ते यहाँ से लेके वहाँ तक काम। ये हमारा इतना दिख रहा है किले दुर्गाड़ी गलत है होएगा अभी 7 तारीख को इधर है बकरी ईद है हमारा ये रहता है अरे इथपर्यंत बसतात ना हाँ अभी ये बकरी ईद के टाइम गिरता था आदमी लोग पता क्या करते यहाँ थे से हाँ सर, यहाँ से बैठो। 7 तारीख को बकरी ईद है और आ गए तो क्या करते, बकरी ईद है 7 तारीख को कल बैठेंगे क्या करेंगे क्या होता था हजारों आदमी रहते 1000 आदमी मरते थे इधर अभी 7 तारीख को नहीं हुआ 7 तारीख को तो क्या करते थे उसको तुरंत मैसेज भेजा तुरंत बुलाओ उसको आज का दिन जाके वो फिर कल आया ना तो मार खाएगा फिर ये देखो ये संरक्षक भी थे दुर्गाड़ी की किले की मेन दीवार भी गिर रही है आपसे तो अभी ये संरक्षक काढ़ा है जो बंदेला है वो भी गिर सकता है हाँ क्या भरोसा आतमध्ये काय नहीं, काम हुआ ही नहीं ना, आता नीचे support का सही, नहीं, नीचे जाना नीचे बनता काम ही है, सही नहीं हुआ, वो अगर 4 महीना सूखता नहीं तो करने का नहीं था करने ना का नहीं था, बारिश बाद काम करने का। करने का था तो इसके ऊपर कुछ डालने का था तुमने सीसी पण केली पाहिजे सीसी पण नाही केली त्यांनी ती सीसीची त्याला संरक्षक भिंत केली पाहिजे तेव्हा तो पडला नसता लोखंडीने सीसी मारली असती ना तर हा आरसीसी केला असं झालं असतं ना तुम्हारे पास इतना इंजीनियर लोग है आर्किटेक्ट लोग क्या काम किया हो फिर आर्किटेक्ट ने बड़ा सीसी मारता था पहले तो गिरता नहीं था आरसीसी करना पाहिजे पहले 1 से 1.5 फीट का खोदा गया, उधर वो आ रखा है। आरसीसी करना पड़ता था नहीं किया, खाली खोद के करना वैसा बनता है रे लगा। भाई हाँ, ऐसा करना बनता है। आरसीसी करते थे ये लफड़ा नहीं होता करोड़ों रुपए का भ्रष्टाचार हुआ है, करोड़ों कॉन्ट्रेक्टर ही जैसे मैं ढकेल दूंगा अभी सब गिरा है ना सर, तो देखो कितना खतरनाक है, कभी भी गिर नई दीवार से बांधी इधर कुछ भी उधर नहीं क्या डाला है क्या डाला है देखा सर, कुछ भी नहीं। आज यांनी चॅनल आहे आणि मला ते साहेबांना पटवून काम केलं. पूरा मस्ती है, कोई ऐसा काम नहीं देखा अंदर वहाँ भी सामने अंदर कुछ भी नहीं, खाली पत्थर रखे हुए साथ और नहीं, ऐसे दर्जे का काम यहाँ पर। उसको बुला लो वो कॉन्ट्रैक्टर कौन है उसको अभी का अभी बुला लो इधर बाहर गए झक मार रहा होगा बुला लो इधर पहले तो जो यस पटाया है यस, आप भी अपने कैसे दिलदार आदमी जाने से चलो काम करते करने दो तो कशेलकर एवढा चांगला कॉन्ट्रॅक्टर होता हे गुप्तमध्ये तुझे आहे सुरेश थोड़ा आगे है सुरेश और इसमें ये मटेरियल घे मटेरियल कशासाठी मध्ये वगैरे घे हा घे हा घे प्लास्टिकच्या पिशवी घ्या घे पिशवी घे आएंगे तो कॉल करो, पैसे आएंगे। कॉन्ट्रॅक्टरांना सांगतो काय तुला अधिकार दिला किल्ल्याची परिस्थिती आज भिंत कोसळलेली आहे कारण किल्ले दुर्गडे हा कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि बऱ्याच वर्षापासून संपूर्ण कल्याणकरांची मागणी होती की बाबा ह्या किल्ल्याची दुरुस्ती व्हावी, थोडं लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित व्हावं आणि सगळ्यांची भावना अशी होती की ती पडझडवरती ती कुठे थांबावी. आपण माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीमागे लावून पर्यटनमधून आपण 5 करोड रुपये आणि खासदार शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातनं 5 करोड रुपये असे 10 करोड रुपये ह्या किल्ल्यासाठी मंजूर केले होते. त्या हिशोबाने सर्व काम चालू होतं, व्यवस्थित हे होतं आणि त्याच आजच्या दिवसामध्ये सकाळी पहाटे मला वाटतं 4 वाजता पहिल्यांदा बाजूची संरक्षक भिंत पडली
त्याच्यानंतर आता इथे काय आपले पत्रकार आणि आमचे जिल्हाप्रमुख होते, त्यांच्या समोर वरची किल्ल्याची मेन भिंत पडली. म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर आता दिलेले आहेत कोणीतरी पटेल म्हणून आहेत, त्यामुळे त्यांना ह्या किल्ल्याबद्दलची आस्था नसणारच हे आपल्याला माहिती आहे. ते बिझनेस माइंड लोक आहेत. त्यांनी हा जो आता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, ही भिंत पडलेली आहे. आम्ही त्याची पाहणी केली. ॲक्च्युली किल्ल्याची भिंत बांधताना त्या भिंतीमध्ये चुना, गूळ, मेथी यांच्या त्या घाण्यामध्ये हे करून ती जुनी पद्धत जी महाराजांच्या काळातली होती त्या पद्धतीने याचं बांधकाम चालू होतं. मागच्या जे कॉन्ट्रॅक्टर होते कशेलकर, त्यांनी ते इमानदारीने व्यवस्थित केलं होतं. आणि आता हे पटेल म्हणून कोणी आलेत, अजून त्यांची भेट नाही, ते इथे जागेवरती नाही. एवढा मोठा हादसा होऊनसुद्धा त्यांचे कर्मचारी सांगतात का ते उद्या येतील, परवा येतील. तर ते आल्यानंतर त्यांचं कसं त्यांची मस्ती उतरवायची ते आम्ही बघू. तर सर्वात दुर्दैव असं आहे की पर्यटन खात्याने हा निधी PWDकडे वर्ग केला. PWDने तो पुरातत्व खात्याकडे हे केला. आता दोन्ही खात्यांशी मी संपर्क करतो आहे, तर ते त्यांचं नाव सांगतात, हे यांचं नाव सांगतात. जर हे संध्याकाळपर्यंत ह्या लोकांनी कोणी जबाबदारी घेतली नाही तर पुरातत्व खातं पण आणि मग PWD पण यांना मग माफ करणार नाही. आणि कॉन्ट्रॅक्टरला तर आम्ही कुठल्याही पद्धतीत माफ करूच शकत नाही. पुढे साहेब काम चालू असतानाच हे काम भिंत कोसळलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं की यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जे मटेरियल वापरायला पाहिजे, जे मी बोललो तुम्हाला की ते घाण्यामध्ये हे करून तयार करतात, तर तसं केलेलं नाही. यांनी ही मला वाटतं ग्रीट पावडर वगैरे असं काहीतरी वापरून तात्पुरतं हे केलेलं आहे. आणि ते आता सत्य बाहेर येईल. नशिबाने आपल्या देवीच्या याच्याने ती भिंत पडून आपल्याला दाखवून दिलेलं आहे का ह्या भिंतीमध्ये काय आहे बघा दडले, हे इथे किती भ्रष्टाचार झाला आहे. आता ते संध्याकाळी जर तो संध्याकाळपर्यंत आला नाही तर मग त्याची कशी हजामत करायची ते आपल्याला काय सांगायची गरज नाही आम्हाला, कारण आम्ही ते भरपूर केलेलं आहे. आणि मग ह्याला ही तर आमची आस्था आहे. ह्या जीवावर तर आम्ही शिवसैनिक आमची म्हणजे जो जिवंतपणा आमच्या हृदयात येते ह्या वास्तूमूल्य आहे. आणि ह्या वास्तूला अशा पद्धतीने जर हे लोक करत असतील तर ह्याला जर संध्याकाळपर्यंत हा कॉन्ट्रॅक्टर आला नाही आणि इथे हे नाही केलं तर याची उद्या आम्ही कशीही वरात करू. मग मला वरिष्ठांनी कुठलीही शिक्षा दिली तरी चालेल. काय ठेकेदार कारवाई गेले काय सांगा, सॅम्पल पण काय ठेवले आपण घेऊन चालला जातो. हां, ते चेक करतो ना, मला चेक करायचं आहे. कारण मी ह्या किल्ल्याचा याच्या दुर्गाडी समितीचा मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष अध्यक्ष होतो. आणि जेव्हा बांधकाम झालं ते माझ्यासमोरच सुरू झालं होतं, तेव्हा मी ते पूर्णपणे बांधकाम बघितलेलं आहे. आणि ते झालेलं बांधकाम मी बघितलं आहे. ह्यांचंच म्हणणं आहे की 4 महिने सुकायला लागतात. मी तिथं असं बघितलेलं आहे की 1.5 तासामध्ये तो दगड बसला तर आपल्याला उपटता येत नाही. त्यामुळे हे कुठेतरी गोलमाल करतात आताचे कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे यांची काय आता यांचं आहे ते सॅम्पल तर मी हे करणारच आहे. त्याच्यामध्ये खरोखर गूळ आहे का नाही, चुना आहे का नाही, मेथी आहे का नाही, आणि दुसरा एक जो पदार्थ मला नाव आठवत नाही, हे 4 पदार्थ घाण्यामध्ये आपण एकत्र करतो. त्याच्यापैकी जर काही आढळलं नाही तर मग यांची वरातच काढणार मग डायरेक्ट.